महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर व जिल्ह्याच्या वतीने मनसेचे नेते माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर, नेते अविनाश अभयंकर, संजय चितळे, पुणे पदवीधर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरे, मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली महिला बचत गटातील कर्ज माफ व्हावे व वीज बिल माफ व्हावे यासाठी 4 हुतात्मा पुतळा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महिलांचा विराट मोर्चा काढण्यात आला। त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख शिष्टमंडळाने मायक्रो फायनान्सचे कर्ज माफ व्हावे व वीज बिल माफ व्हावे या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर, लोकसभा मतदारसंघ अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहर अध्यक्ष जैनुद्दीन शेख, जिल्हा उपाध्यक्ष गोविंद बनपट्टे व विद्यार्थी अध्यक्ष अमर कुलकर्णी सह पदाधिकारी उपस्थित होते। जिल्हाधिकारी कार्यालय येथे सभेत रूपांतर झाल्यानंतर भाषणात महिलांनी मायक्रो फायनान्सचे कर्ज लॉकडाऊन कालखंड संपेपर्यंत हप्ते भरू नये, बँक किंवा फायनान्सचे एजंट आले की त्यांना समजावून सांगा, नाही ऐकलं तर महिलांनी अशा एजंटांना धडा शिकवा असा उपदेश सभेतील महिलांना नेते माजी मंत्री बाळा नांदगावकर, महाराष्ट्र सहकार सेनेचे अध्यक्ष दिलीप धोत्रे, ॲडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरे यांनी भाषणात केले। पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार रुपालीताई सहभागी होती आणि सन्माननीय विद्यानंद मामकर शिक्षक मतदारसंघाचे यांच्या प्रचारासाठी आले होते आणि इकडचे आमचे प्रमुख दिलीप धोत्रे सन्माननीय यांनी या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। खरं पाहता वीज बिलाविरोधातले मोर्चे हे उद्या सकाळी 11 वाजता संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाधिकारी कार्यालयात दिसणार, परंतु आम्ही आज इथे येणार म्हणून निर्मिती मोर्चा त्यांनी तो आजच आयोजित केला। कारण वीज वाढीव बिल दराचा विषय आणि मायक्रोसॉफ्टचा विषय आहे ना, मायक्रो फायनान्सचा, असे 2 विषय आम्ही आता जाऊन कलेक्टर साहेबांना भेटायला गेलो होतो। पण उद्या कार्तिक एकादशी आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री शासकीय पूजेला येणार त्या कार्यक्रमासाठी ते गेले की त्यांच्याशी फोनवर बोलले आणि त्यांनी सांगितलं की तुमचं निवेदन द्या, मी त्याच्यामध्ये सकारात्मक या सरकारच्या मंत्र्यांनी आपल्याला सांगितलं होतं की आम्ही लाईट बिल तुम्हाला माफी करणार आहे, 50% सूट देणार आहे, आपल्याला त्यांनी फसवलं। उलट आपल्याला लॉकडाऊनच्या अगोदरचे बिल येत होतं त्याचा 5-5 बिल आता आलं का नाही? आपण एकतर लाईट वापरणार हरण करू लोकांना आपल्याला बिलं पाठवलं, त्यामुळे कुणीही काळजी करायचं नाही। जर तुम्हाला कोण धमकी देत असेल आणि तुमची लाईट कट करत असेल तर महाराष्ट्र त्या ठिकाणी तुम्ही काळजी करू नका। त्यामुळे आज म्हटलं बचत गटाचे सगळं कर्ज माफच झालं, वरनं लाईट बिल देखील महाराष्ट्राच्या वतीनं माफ करण्यात आलं। मान्य राजसाहेब ठाकरे यांची या दिवाळीची बाबूजीची भेट हा दिलीप धोत्रे कायम तुमच्याबरोबर भाऊ म्हणून, त्यामुळे बिलकुल चिंता करू नका। सगळेजण या ठिकाणी बसा। मान्य जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी नांदगावकर साहेब असतील, अभ्यंकर साहेब असतील, आपले सगळे नेते असतील, आम्ही या ठिकाणी निवेदन देतोय, चर्चा करतोय। मान्य जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करणार आहे की या क्षणापासून कुठल्या मायक्रो फायनान्सचा माणूस आमच्या बहिणीच्या घरी जाता कामा नये, अत्याचार तुम्ही आगांच्या। त्याचबरोबर या सोलापूर जिल्ह्यातील कुठलाही वीज वितरण कंपनीचा अधिकारी, लाईटवाला अधिकारी कुणाच्याही घरात जाऊन अत्याचार बिल भर तुला कमिशन कट करतो म्हणतोय असं बोलता कामा नये, त्यांना आदेश द्या। तुमच्यासाठी सविस्तर चर्चा केली होती, त्यामध्ये त्यांनी तातडीनं निर्णय घेतला होता। आता बाळा नांदगावकर साहेब कलेक्टर साहेबांना बोलले, कलेक्टर साहेबांनी सांगितलं की मी ताबडतोब आदेश काढतो। याच्या अगोदर पण आदेश काढला होता पण ती लोकांपर्यंत पोहोचला नव्हता, वेळा त्यांचा आदेश काढतो, बिलकुल सगळं माफ। आणि त्याचबरोबर MSEBीला तात्काळ मी आदेश काढण्याचं पत्र देतो, एक जणी वीज कट करायला येणार नाही। आणि जर आपण आले एवढं सगळं सरकारने आदेश देऊन जर कोण आले तर मग आपण हाच काळजी करू नका, आता आपण लढायचं, आपण कोणाला घाबरायचं नाही। त्यामुळे बिलकुल बहिणीनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तुम्हाला बहुतेची भेट दिली आहे, काही काळजी करू नका। तुम्ही या मोर्चाला आलात त्याबद्दल मी सांगितलं तुमचं तर खरं आभार मानायला लागलो, कारण हे सगळं आपल्यासाठी हे लोक आले त्यांचा आपण आभार मानायला पाहिजे की बाबांनो आज आम्ही मोर्चा काढलेला आहे, आमचेच पैसे तुमच्याकडे आहेत, कृपा करून आमच्यावर सक्तीची वसुली करू नका, आमच्या माता भगिनींना धमक्या देऊ नका,
नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व रणरागिनी सक्तीचा चोप दिल्याशिवाय आता तुम्हाला राहणार नाहीये. आत्ताच आपण सन्माननीय बाळासाहेब नांदगावकर, अभ्यंकर साहेब, चित्रे साहेब आणि तुमचे आमचे भाऊराया ज्यांनी आपल्याला मायक्रोसॉफ्ट कंपनीचं कर्ज माफ करण्यासाठी जीवाचं रान करतायत, दिलीप बापू धोत्रे यांनी कलेक्टरांना निवेदन दिलेलं आहे. कोरोनाची महामारी आल्यानंतर, ही महामारी मी म्हणतो कुणी आणलेली नाही हे आम्हाला कळतंय, परंतु या महामारीमध्ये आपल्या जनतेला जगण्याचा आधार देणारं हे सरकार असलं पाहिजे. सरकार म्हणजे मायबाप असतं, परंतु हेच मायबाप सक्तीची वसुली करायला भाग पाडतंय, तिथे आदेश काढत नाहीये. वीज बिलाचे घरात 8-8 महिने राहिल्यानंतर 5-5 पटीने तुम्ही बिलं देताय. तिथं आम्हाला शब्द दिलाय सन्माननीय राजसाहेब यांना तुम्ही की आम्ही वीज बिल 50% माफ करू, आणि थोड्या दिवसांनी जर तुम्ही शब्द फिरवत असाल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचे आपण सैनिक शब्द फिरवायला त्याच्याही पुढच्या टप्प्यातले आहोत. मी इथं उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनींना सांगते, स्वतःला कमी समजू नका. कुठल्या मायको प्राण्यांचा जो कोण लाभ येईल ना त्याला लक्षात ठेवा, त्याच्याही गणिताच्या आया बहिणी आहेत. त्याला सांगायचं, दादा चुकीचं काम करू नको, सक्तीची वसुली करू नको, चुकून जर सक्तीचा चोप पडला तर ते आम्हाला सांगू नको, एवढं लक्षात ठेव. बिनधास्त सांगायचं. आणि जर तुम्हाला असा त्रास झाला, कोण जर 10 जणांचे गुंड घेऊन आले तर बापू आहेत, संपूर्ण सोलापूर शहरातले पदाधिकारी मनसैनिक आहेत, त्याच्यानंतर मी आहेच. मला फोन करा, जेवढा वेळ लागेल तेवढ्या वेळात मी येते. वीज बिलाच्या संदर्भात सरकारने खरंच माझी विनंती आहे, अंत बघू नका हो लोकांचा. जीव गेले कोरोनाच्या काळामध्ये. आम्ही अजिबात तुमच्यावर कोरोना काळात राजकारण केलं नाही, परंतु आता ही वेळ आहे सरकारची, ही वेळ महाविकास आघाडीच्या सरकारची की तुम्ही दिलेला शब्द पाळला पाहिजे. आमच्या लोकांचं वीज बिल 50% माफ केलं पाहिजे, कारण का 8 महिने आम्ही घरात होतो, आमच्याकडे किती आमदानी नाहीये, आम्ही भरणार, आम्हाला भरायचंय. काम करू नये, आमच्या महिलेचा गॅस उचलला किंवा आमच्या भगिनीच्या घरातला फ्रीज उचलला, तुझं अख्खं घरातलं सामान घेऊन आम्ही त्या महिलेच्या घरात नेऊन देऊ, एवढं लक्षात ठेवा. आता बस, आता आम्ही सहन करू शकत नाही, सहनशक्तीच्या बाहेर आहे. तुम्हाला आमच्यावर कारवाई करायची असेल तर आम्ही सर्व मनसैनिक. या मोर्चेमध्ये बचत गटातील महिला मोठ्या संख्येने सहभागी होते. तसेच या मोर्चेमध्ये मनसेचे सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.